मंडळी नमस्कार. मंडळी, भारतानं विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे T20ची. त्याच्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन करायलाच हवं. मात्र ही गोष्ट करत असताना 3 विशेष खेळाडूंचं अभिनंदन करायला हवं या टीममधल्या. आणि ते खेळाडू आहेत संजू सॅमसन, दुसरा आहे जसप्रीत बुमराह आणि तिसरा जो आहे तो अक्षर पटेल. कारण तुम्ही लक्षात घ्या, शेवटचे जे 3 सामने आहेत, म्हणजे एकदा दक्षिण आफ्रिके संघासमोर जी हार पत्करली होती सुपर 8मध्ये, त्याच्यानंतर संघाचं अवसान गळालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये संजू सॅमसननी ते अवसान परत आणलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ज्या सगळ्या खेळी केलेल्या आहेत, या खेळी सेमीफायनलची असू दे, फायनलची असू दे आणि त्याच्या आधीच्या सामन्यातली असू दे, अत्यंत उत्तम खेळी केल्या होत्या आणि त्याच्यामुळे संघाला उत्तम धावसंख्या उभारणं शक्य झालेलं होतं. इंग्लंड विरोधामध्ये ज्या पद्धतीने अक्षर पटेलनी झेल घेतले होते आणि जसप्रीत बुमराहनी बॉलिंग केलेली होती, केवळ त्याचमुळे 7 धावांनी आपल्याला जिंकता आलेलं होतं. इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडनी प्रयत्नांची शर्थ केलेली होती. मात्र अक्षर पटेलचे जे अफलातून झेल होते आणि बुमराची जी बॉलिंग होती, याच्यामुळे इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. संजू सॅमसनची खेळी अर्थातच त्याच्यामध्ये चांगली होती. फायनलमध्येच देखील अतिशय उत्तम खेळी केली संजू सॅमसननी. ज्या पद्धतीने त्यांनी डावाला आकार दिला, त्या पद्धतीने भारताची धावसंख्या सर्वोच्च झाली. कारण विश्वचषक T20 स्पर्धेमधली ही सगळ्यात मोठी धावसंख्या 255 मानली जाते. या आव्हानासमोर न्यूझीलंडचा धाव अक्षरशः पत्त्यासारखा गडगडला. त्यांना हे आव्हान पेललंच नाही. जी अपेक्षा होती फायनलची, सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने चुरशीचा सामना झाला होता, सेमीफायनलमध्ये झाला होता, त्याप्रमाणे फायनलला झाला नाही. एकतर्फी सामना झाला. सँटनरनी आणि सेफर्टनी खूप प्रयत्न केले, मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यांचे गडी जे बाद होत गेले, विशेषतः बुमराच्या गोलंदाजीच्या समोर त्यांना टिकावत धरता आला नाही. आणि दुसरीकडे ईशान किशननी ज्या पद्धतीने झेल पकडले, असे झेल सामने जिंकून नेण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे यावेळेला देखील बुमराचा कामगिरी महत्त्वाची ठरली, ईशान किशनची महत्त्वाची ठरली आणि संजू सॅमसनची महत्त्वाची ठरली. पण त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची 1983 पासून लागलेली सवय भारतानं मोडलेली नाही, हे फार महत्त्वाचं आहे. महिला टीमनी देखील जिंकून दिलं आहे यावर्षी. आपण विकलांग संघाने देखील जिंकून दिला आहे आणि आता हा लागोपाठचा तिसरा विश्वचषक आपण जिंकलेला आहे. एक फार महत्त्वाची गोष्ट मोतेरा स्टेडियमवर झाली होती अहमदाबादच्या 1987चा 7 मार्चला, म्हणजे काल 8 मार्च होता. एक दिवस आधी 1987ला एक मोठा विश्वविक्रम रचला गेला होता. तो अर्थातच सुनील गावस्कर यांच्या रूपाने रचला गेला होता. सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीतल्या 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या 7 मार्च 1987 रोजी. याची देखील आठवण करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण भारताला उंचावरती, म्हणजे भारताच्या क्रिकेटचं उंची वाढवण्याकरता गावस्करांनी जे प्रयत्न केले, नंतर कपिल देवनी जे प्रयत्न केले, हे फार महत्त्वाचे आहे. आणि त्याच्याचवरती या खेळाडूने आता